यस, आपका इंट्रोडक्शन दे सकते हैं आप सभी गोल्डन स्टार फैमिली के सदस्य को? मी संगीता बाबाराव नाटकर, यस. तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा येथून बोलत आहे. ओके. बाय बॅकग्राऊंड काय करता आपण? मी हाऊस वाईफ आहे सर. ओके. आणि सर काय करतात? मेहकर पंचायत समितीला लिपिक पदावर आहे. ओके. आणि आपण या गोल्डन स्टार फॅमिली सोबत कधीपासून जॉईन आहात? 3.5 महिने झाले सर आज. 3.5 महिने झाले. कशासाठी जॉईन केलं होतं बरं आपण 3.5 महिन्यापूर्वी? माझं वाढलेलं वजन होतं आणि पिशोडीचा प्रॉब्लेम जास्त होता सर. वाढलेलं वजन होतं, त्याबरोबर पीसीओडीचा प्रॉब्लेम होता. आणि बीपी कधीपासून होता पीसीओडीचा प्रॉब्लेम? पिशोडीचा प्रॉब्लेम 2009 पासून चालू होता सर. 2009 पासून? बापरे, म्हणजे 2009, 10 साल और ये 25 साल नियर अबाउट, 15 साल नियर अबाउट हो गए. हो. ओके. बीपीची तर 2 वर्ष झाले सर. काय म्हणलात? बीपीची गोळी पण चालू आहे सर. 2 वर्ष झाले. बीपीची गोळी पण चालू आहे 2 वर्षापासून? आणि डिप्रेशनच्या गोळीला 6 वर्ष झाले. डिप्रेशनची गोळी पण चालू आहे 6 वर्षापासून? हा, आता कमी झाली सर. 2 महिने झालं डिप्रेशनची गोळी बंद झाली माझी. काय बोलतोय, 6 वर्षाची टॅबलेट 2 महिने झालं बंद झाली? हो सर. म्हणजे 1.5 महिना या गोल्डन स्टार फॅमिली सोबत जॉईन झाल्यानंतर तुमची 6 वर्षाची डिप्रेशन डिप्रेशनची टॅबलेट बंद झाली. डिप्रेशनची टॅबलेट कशामुळे सुरू झाली आणि काय कारण होतं बरं? 2017 मध्ये आमचा ऍक्सिडेंट झालेला होता. मुलीला खूप लागलेलं होतं. समजा डॉक्टरनं, म्हणजे तिच्या डोक्यात 40 टाच होती इथून इथपर्यंत. पूर्ण डोकं चिरलं होतं. काय झालं? ऍक्सिडेंट मुलीचा झाला होता? ऍक्सिडेंट झालेला होता. ओके. मुलीच्या डोक्यात 40 टाचे होते. 40 टाके होते? हा. कोणाच्या? मुलीच्या? मुलीच्या डोक्यात. ओके. आणि माझा समजा हे उजवा हात पण हे होतं, फ्रॅक्चर झालेला होता. हे पूर्ण पूर्ण डोकं फॅमिली एकाच गाडीत होती ऍक्सिडेंट झाला त्यावेळेस? आणि तेव्हापासून समजा मला डोक्याला खूप लागलेलं होतं. हे पूर्ण बोट मोडले होते, पूर्ण हात मोडलेला होता. ओके. तर मग त्याच्यामुळे समजा डोक्याला पण खूप मार लागलेला होता. सरांना पण लागलेली होती. ओके. अं, त्या डोक्याला लागल्यामुळे मग तेव्हापासून मला चिडचिड चिडचिड जास्त व्हायची. तर मग खूप जास्त वाढत गेली माझी चिडचिड. तर मग डॉक्टरने मला झोपेच्या गोळ्या चालू केल्या. काही दिवस म्हणले हे गोळ्या चालू राहू द्या, डिप्रेशनच्या गोळ्या चालू ठेवणं गरजेचं आहे म्हणले त्याला. जोपर्यंत मी गोळी घेत नाही तोपर्यंत मला झोपच यायची नाही. दिवस आणि रात्र मी जागीच राहत होते. गोळी जर घेतली नाही तर जागच राहत होतात? जागीच राहायची. दिवसभर पण जागीच राहायची, रात्रभर पण जागीच राहायची. डोळ्यात झोप खूप राहायची, पण दिमाग जागीच राहत होता माझा. ओके. असं हे किती वर्षापासून चालू होतं? मला 5 वर्षापासून चालू होते सर. मागच्या 5 वर्षापासून? 2017 पासून कंटिन्यू मला ते डिप्रेशनची गोळी चालू होती. ओके. आणि त्याच्यानंतर मग 2000 म्हणजे आता 2 वर्ष झालं, तर मग बीपीची पण गोळी चालू झाली काही दिवस. त्याच्याबरोबर पुन्हा बीपीची टॅबलेट चालू झाली? हा. आणि पीसीओडीचा प्रॉब्लेम तुम्हाला? 2009 पासून चालू होता. हे सगळं जीवन कसं चाललं होतं बरं संगीता मॅडम, नेमकं हे सगळे लाईफस्टाईल असं, एवढे मग आजार, एवढं हे सगळं? खूप कठीण काय झालं. विचार करत होतात पुढं काय होणार आहे, तुम्हाला काय वाटत होतं? मला असं वाटत होतं की मी फक्त 1 नाही तर 2 वर्ष जगणार. कारण मला आहे की नाही, जगण्याची इच्छा नव्हती सर. मला असं वाटत होतं की थोडंसं बी टेन्शन आलं की असं वाटत होतं की आत्महत्याच केलेली बरी. जगायचंच नाही आता, या दुनियेत राहायचंच नाही असं वाटायचं मला. या जगामध्ये राहायचंच नको एवढे त्रास घेऊन आणि एवढं सगळं हे पाहून? चिडचिड खूप व्हायची. त्या डिप्रेशनच्या गोळीमुळे इतकी चिडचिड व्हायची का लगेच पाहायचं काम नाही. मला असं वाटत होतं कधी कधी कोण जर शिल्लकचं बोललं की जगायचंच नाही आता, आत्महत्या करा. मला आत्महत्याचा विचार माझ्या डोक्यात नेहमीच राहायचा. असं वाटत होतं जगायचंच नाही. जर याच्यात आलं ना सर मी आपल्या आरोग्य फॅमिलीमध्ये, तर माझं खरंच काय खरं नव्हतं. मी म्हणजे या डिप्रेशन मधून बाहेरच निघलो नसतो. आता 3.5 महिने झालं आपण या गोल्डन स्टार फॅमिली सोबत जॉईन झालो. हम्म. 3.5 महिन्यामध्ये वजन किती कमी झालं? माझं 60 किलो राहिले सर. मी 75 होतं माझं याच्यात आले तेव्हा. 7 किलो वजन कमी झालं? हो. आणि हे जे पीसीओडीचा प्रॉब्लेम होता तुमचा 2009 पासून, त्याच्यामध्ये काय बेनिफिट मिळालं? त्याच्यामध्ये असं की सर आता माझं पोटच दुखत नाही. कारण माझं पोट इतकं भयानक दुखायचं की मी 4 दिवस झोपूनच राहायचं. म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस मासिक पाळीचा कालावधी यायचा त्यावेळेस तुम्हाला पोटाचा जास्त त्रास होत होता, म्हणजे पोट दुखत होतं जास्त? पोटाचा जास्त त्रास होता आणि एक तर ते फॅटी लिव्हर असल्यामुळं त्याच्यामुळे जास्त त्रास व्हायचा. ओके. हे म्हणजे 2009 पासून हे असंच होतं? 2009
पासून इतकं पोट दुखायचं की मी 4 दिवस कंटिन्यू काहीच काम करायचं नाही, झोपूनच राहायचे. ओके. आणि आता काय परिस्थिती आहे? आता एकदम ओके सर, मला असं वाटत पण नाही आता माझे पिरियड आले, आपलं पोट दुखतं का, पोट कसं दुखत होतं हे मला आता कळतच नाही. म्हणजे पोट त्या मासिक पाळीच्या कालावधीत पेशीवडी पिरियडच्या कालावधीत जे दुखत होतं ते आता अजिबात दुखत नाही. आता अजिबात दुखत नाही. क्या बात आहे. जरा मॅडम साठी क्लॅपिंग करूया. किती 2009 पासून त्यांनी तो त्रास सहन केलाय. आणि तो त्रास त्यांचा आत्ता मागच्या 3.5 महिन्यापूर्वी त्या फॅमिली सोबत जॉईन झाल्या. 1.5 महिन्यामध्ये त्यांचा तो त्रास कमी झाला. जवळपास 2009 ते 10 एक 15 वर्षाचा त्रास म्हणता येईल. 15 वर्षे त्यांनी ते सहन केलं सगळं. याच्यासाठी काही उपचार करत होतात संगीता मॅडम? डॉक्टरला कधी काही दाखवलंय, काही बोललात? तुला इतकं दाखवलं सर, मी गोळ्या मी प्रत्येक वेळेला मी 2009 पासून तर आतापर्यंत मी 2024 पर्यंत कंटिन्यू गोळ्या घेतल्यात सर. क्या मी बात आहे. घेऊन खायला, होमिओपॅथी घेऊन खायला, आयुर्वेदिक घेऊन खायला, मी इलाज खूप केला त्याचा, पण मला काही फरक पडत नव्हता. तर त्याच्यासाठी गाठी आलेल्या होत्या गर्भपिशवीत, माझ्या 4 गाठी. म्हणजे ह्याच्यामुळं गाठी आहेत गर्भपिशवीला 4. गर्भपिशवीमध्ये गाठी 4 निर्माण झाल्या? हा, तर मग डॉक्टरने सांगितलं की तुमचं ऑपरेशन करावं लागेल गर्भपिशवी काढायची. ओके. तर ते गर्भपिशवी काढायची म्हणले, म्हणून मी म्हटलं गर्भपिशवी तर काढायची नाही बा. मी ती दवाखान्यात ऍडमिट झाली की माझा बीपी वाढू लागला होता. त्याच्यामुळे डॉक्टर म्हणले तुम्ही जोपर्यंत स्वतःला समजा हे करत नाही तोपर्यंत तुमची गर्भपिशवी काढल्या जाणार नाही. तर मग मी ओके. म्हणलं गर्भपिशवी काढण्यापेक्षा आपण आरोग्य फॅमिलीत एक वेळ, आपण आता इतका विलास तर केला, समजा इतके पैसे खर्च केले, याच्यात आपल्याला काही रिझल्ट आला नाही तर आपण एक वेळ आरोग्य फॅमिलीमध्ये जॉईन होऊन पाहू काय रिझल्ट येतो काय नाही, नंतर डिसिजन घेता येतो. मग तुम्हाला वाटलं होतं काय की या गोल्डन स्टार फॅमिलीमध्ये आपण जॉईन झाल्यावर असं काही बदल होऊ शकतो आपल्यामध्ये? नाही सर, वाटलंच नाही. काहून तर मला असं वाटत होतं की आपण आता 15 वर्षात इतके प्रयत्न करून आपल्याला इतके भारी भारीच्या गोळ्या खाऊन आपल्याला रिझल्ट आला नाही. पण मग माझी ताई होती, माझी ग्रेट कोच माझी ताई आहे आणि ओके. सर, ओके. ती म्हणे बाई तू इतका विलास केला, इतके पैसे खर्च केले, फक्त 2 महिने येतात, 1 महिना तू जॉईन होईल बघ, एका महिन्यानंतर मग तू डिसिजन घे म्हणजे काय करायचं ते, पण 1 महिना हे कर म्हणले. ओके. म्हणजे मग तुमच्या ताईने सांगितलं म्हणून मग तुम्ही म्हणला चला आता एवढं केलंय तर 1 महिना करून पाहू. हा, 1 महिना करून खाऊ म्हणलं. मग त्याच्यामुळं मी आलो, नाही तर मग जर ताई नसती तर मी आलो नसतं समजा. क्या बात आहे. हा, बहुत बढिया. प्रदीप सोनटक्के सर यांनी पण मला खूप सपोर्ट केला, ताईपेक्षा जास्त प्रदीप सरांनी सपोर्ट केलं. गायडन्स केलं तुम्हाला? हा, वेळोवेळी त्याने मार्गदर्शन दिलं, हे नका खाऊ ते नका खाऊ, तुझं वजन कंट्रोल मध्ये का. आणि प्रदीप सरांचं तर मी सर्वात पहिले प्रदीप सरांचं धन्यवाद करेन सर. प्रदीप सरांनी मला खूप चांगलं गायडन्स दिलं आणि आज रोजी मी निरोगी झाले प्रदीप सरांमुळे. येस, येस, येस. क्या बात आहे. आज मग आता जे बीपीचे टॅबलेट आहे त्याचं काय कमी जास्त झालंय का अजून तशाच तशीच आहे? बीपीची गोळी ते सर म्हणत आणि मी समजा जानेवारी महिन्यात समजा गेलो होतो, मी मागच्या महिन्यात समजा एप्रिल महिन्यात मी गेले होते दवाखान्यात. हम्म. सर म्हणले माझं पहिले 75 किलो वजन घेऊन जायचं मी प्रत्येक वेळेला. तर सर म्हणले तुम्ही प्रत्येक वेळेला वजन वाढवूनच येतात आई, वजन कमी करा, वजन कमी करा. मग वजन कमी होतच नव्हतं ना. हो. तर मग सर म्हणले की तुम्ही आता जर पुढच्या महिन्यात असं वजन कमी करून जर नाही आल्या तर दवाखान्यात यायचंच नाही म्हणजे, कारण तुम्हाला जगायचं की मारायचं म्हणजे. म्हणजे डॉक्टर साहेब म्हणत होते तुम्हाला तसं? डॉक्टर साहेब म्हणले मला म्हणजे मी जानेवारी महिन्यात गेलते, जानेवारी महिन्यात म्हणले तुम्ही आता मार्च मध्ये जर येशाल तुम्हाला वजन कमी करूनच लागेल, तरच यायचं, नाही ते यायचं नाही. कारण तुमचा बीपी बी वाढलेलाच असतो, तुम्ही गोळी घेऊनही माझा बीपी 150च राहायचा. ओके. हा, तर मग ते म्हणले की याच्यानंतर वजन कमी करूनच यायचं, नाही ते यायचंच नाही म्हणले. पुढच्या वेळेस मला तुम्ही सांगणारच नाही म्हणजे दवाखान्यात. तर ओके. मग आपल्या आरोग्य फॅमिली जॉईन झाले फेब्रुवारी महिन्यात. तर मी म्हणलं आता एप्रिल महिन्यात नाही, सरांकडे त्यांनी बोलवलेलं होतं, मग गेलो होतो. त्याने माझा रिपोर्ट पाहिल्याबरोबर पहिले माझ्याकडे फोन हसू लागले. येस. तर ते म्हणतात तुम्ही डॉक्टर सांगा. हो सर, तुम्ही कशा होत्या आणि कशा झाल्या म्हणून तुम्ही, आणि खूप चांगला रिझल्ट आला म्हणजे म्हणजे की खरंच मी तुम्हाला रागवलं तर तुमचा फायदा झाला म्हणजे. मी जर तुम्हाला अशा भाषेत तर तुम्ही जसं पुढचं पाऊल उचललंच नसतं की आपण आपल्यासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून. हम्म. म्हणे तुम्ही केलं काय म्हणे नेमकं. मी म्हणून मी वर्कआउट करते सर म्हणतो रोज ऑनलाईन. नुसतं वर्कआउट करून तर तुम्ही 15 वर्षापासून वर्कआउट करता, तुमचं 1 किलो बी वजन वाढलेलं म्हणजे कमी झालंच नाही म्हणजे, प्रत्येक वेळेला वाढूनच होतं म्हणजे. ओके. आता नेमकं खाल्लं काय ते सांगा म्हणजे मला.
मी म्हणलं आपला आहार सांगितला, मग सकाळ संतुलित आहार, प्रोटीन ओके. पावडर, हम्म. न्यूट्रिशन सांगितलं त्यांना. सगळं संतुलित आहार घेता हे सांगितलं त्यांना. तर मग म्हणले की फार चांगला निर्णय घेतला म्हणजे तुम्ही, एकदम योग्य घेतला. आणि तुम्ही एकटे निरोगी राहायचं नाही, सरांना पण निरोगी करा, सरांची फार म्हणजे ढेरी केवढी होती. क्या बात. हा आता म्हणजे तुम्ही दोघंही फॅमिलीसह सगळं संतुलित आहार घेता. हा हो सर. क्या बात आहे. फक्त सर ते वर्कआउट ला उठतच नाही, सकाळी ते फिरायला जातात, रात्री वर्कआउट उठत नाही, ओके. वर्कआउट. नो प्रॉब्लेम. परंतु या ठिकाणी मॅडमचा पीसीओडीचा प्रॉब्लेम जवळपास 15 वर्षाचा या ठिकाणी कमी झाला. आणि डॉक्टर साहेबांनी स्वतः वजन कमी करायला सांगितलं होतं, ते सुद्धा कमी झालं. म्हणजे त्या माध्यमातून आश्चर्यचकित झाले ते की मॅडम एवढे वर्ष झालं व्यायाम करत होत्या, वजन कमी होत नाही. आणि या गोल्डन स्टार फॅमिलीमध्ये त्यांच्यामध्ये बदल झालाय. अजून काय बेनिफिट मिळालाय संगीता मॅडम याबरोबर आपल्याला? माझं वजन, मी आयडियल मध्ये आले सर 3.5 महिन्यात, माझं क्या 15 किलो बात. आयडियल वेट वरती आला. आणि मायग्रेनचं काय म्हणताय आता? माझं डिप्रेशन एकदम कमी झालं सर, मला गोळी चालू नाही, झोप तर इतकी छान लागते. झोपेची टॅबलेट आता बंद दिवसा झाली पहिले पूर्णपणे? म्हणजे बिना गोळीचं मी पूर्णपणे बंद झाली सर. क्या बात आहे. आणि आता काय जेव्हा मग पुढे मी टेन्शन वगैरे रोज येतं का नाही? प्रार्थना करत होते की नाही, अजिबात घेतलं तरी पण येत नाही आता. घेतलं टेन्शन तरी येत नाही आता? येत नाही सर, आता मी एकदम निरोगी, मला कोणी काय बोलला तरी ताण येत नाही, कोणी काय, ज्याला जे योग्य वाटतं त्याने ते करावं असं वाटतं मला. आपण आपलं फ्री राहायचं, चांगलं राहायचं आणि आपण निरोगी राहायचं, एवढंच वाटतं. क्या बात. काय सांगाल बरं या सकस संतुलित आहाराबद्दल संपूर्ण गोल्डन स्टार फॅमिलीच्या सदस्यांसाठी? सकाळी संतुलित आहार सातत्याने घेतलं पाहिजे सर, याच्याशिवाय समजा आपण बाहेर निघत नाही. एक वेळा जर आपण आयडिया मध्ये आलो समजा ना, आपल्या हे जर कमी झालं समजा आपल्या गोळ्या वगैरे, तोपर्यंत तरी हे सकाळ संतुलित आहार घ्यायला पाहिजे, सातत्यानं राहायला पाहिजे. आणि कॅमेरा ऑन करूनच वर्कआउट केलं पाहिजे. आपण जर कॅमेरा बंद करून वर्कआउट केलं तर आपण करू नाही शकत सर. कॅमेरा, मी काही दिवस कॅमेरा बंद करून पण वर्कआउट केलं. तर आळस चढतो कॅमेरा बंद करून, एक दोन स्टेप करायच्या बंद पडते असं होते. मग त्यासाठी कॅमेरा चालू असला की कंटिन्यू वर्कआउट केले जाते. येस, आणि येस. आपलं जे आहार आहे हे समजा आपण कंटिन्यू घेतलं पाहिजे, आणि आपलं कोच ऐकलं पाहिजे, कोच सांगलं ते केलं पाहिजे. नक्की. खूप खूप अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन मॅडम, आयडियल वेट वरती आल्यात. टोटल किती फॅट लॉस झालंय म्हणलात मॅडम? 15 किलो झालं. 15 किलो, टोटल 15 किलो फॅट लॉस झालंय त्यांचं 3.5 महिन्यामध्ये. अमॅझिंग फॅट लॉस. मायग्रेन त्यांचा पूर्णपणे बरा झालाय. पीसीओडीचा प्रॉब्लेम पूर्णपणे सॉल्व्ह झालाय. बीपीचा नॉर्मली बाकी आहे, तर तो मला वाटतं होऊन जाईल आता यावेळेस, रिपोर्टला गेल्यानंतर क्लिअर होऊन जाईल तो. डॉक्टर साहेब करतील त्याला क्लिअर, आय थिंक. आणि अमॅझिंग एनर्जी लेवल सुद्धा त्यांच्या बॉडीमध्ये आली. पहिला उत्साह नव्हता, कामा करण्यात त्यांना आळस, थकवा होता, हे सगळं लाईफस्टाईल पूर्ण बिघडून गेली होती. कारण की डिप्रेशन मध्ये गेलेले व्यक्ती, आणि त्याचं कारणही तसंच होतं, कारण की ऍक्सिडेंट झाल्यानंतर मुलीच्या डोक्यामध्ये 40 टाके पडणं म्हणजे सोपी गोष्ट नाही, आणि त्यातून ते पूर्ण कुटुंब वाचलं. आणि आज त्यांना एक वेगळं आयुष्य जगण्याची संधी गोल्डन स्टार फॅमिलीच्या माध्यमातून मिळाली. त्यांनी खूप सारे प्रयत्न करून थकल्यावर त्या अक्षरशः त्या म्हणतायत की मी सुसाईड करण्याच्या विचारात होते, की बस आता जगून तरी करायचे काय, या विचारात होत्या. तर आज एक नवळी उमेद आयुष्य जगण्याची त्यांना मिळाली या फॅमिलीच्या माध्यमातून. पूर्णपणे मेडिकल फ्री लाईफ जगायला सुरुवात झाली जवळपास. अमॅझिंग रिझल्ट, अमॅझिंग ट्रान्सफॉर्मेशन त्यांच्या आयुष्यामध्ये झालंय. त्याचं कारण आहे जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार, त्यांच्या कोचचं योग्य असं मार्गदर्शन, आणि डेली बेसिसवरती गोल्डन स्टार फॅमिली सोबतचा वर्कआउट या माध्यमातून अमॅझिंग ट्रान्सफॉर्मेशन झाला. मी या ठिकाणी डिस्क्लेमर देईल की संगीता मॅडमचा हा वैयक्तिक बदल आहे, व्यक्तिपरत्वे प्रत्येकामध्ये वेगळ्या प्रकारे बदल होऊ शकतो. थँक्यू, आणि आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा संगीता मॅडम. असंच हेल्दी, हॅपी आणि निरोगी आयुष्य आपल्याला जगायचंय. आणि आपल्या बरोबरच आपल्याला जसं सुंदर आयुष्य मिळालंय, तर ह्या गोल्डन स्टार फॅमिलीची ओळख आपल्या बरोबर, आपल्या मित्र नातेवाईकांमध्ये आणि आपल्या जवळच्या आप्तेष्टांना याची माहिती नक्की दिली पाहिजे. कारण की जर ताईने तुम्हाला सांगितलं नसतं तर तुम्ही आज मेडिकल फ्री आयुष्य जगला नसतात. त्यामुळे आपल्यालाही काही व्यक्तींना ही माहिती शेअर करावी लागेल, तर कुणीतरी तुमच्यासारखंही आयुष्य जगणार पुन्हा या फॅमिलीमध्ये येऊन निरोगी आयुष्य जगू शकतं. धन्यवाद, थँक्यू, आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सर.